इतकी रॉयल लुकची लिफ्ट हा पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात आहे. आज मी ही पिंक झालेली आहे. सो हाच तो किचन एरिया. ही आहे बिग बॉसच्या घरातली सुंदर अशी बेडरूम. हाय, हॅलो, नमस्कार. मी अँकर योगिता. स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये. आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला कळत असेल, कारण कलर्स मराठी वाहिनीवर आपण ज्या शोची आतुरतेने वाट बघत असतो तो शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉस नवीन सीझन आलेला आहे आणि मी बिग बॉसच्या घरात आहे. तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमधून बिग बॉसचं घर जे आहे पूर्ण घर बघायला मिळणार आहे. चला माझ्यासोबत संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं आहे नेमकं बिग बॉसचं घर. सो माझ्या समोरच बिग बॉस आहेत. बिग बॉसचा संपूर्ण चेहरा तुम्हाला दिसतोय. असं आहे बिग बॉसचं गेटवरनं, म्हणजे ज्या गेटमधनं कंटेस्टंट आतमध्ये येतात तो चेहरा असा दिसतो. आता आपण वळूयात गार्डन एरियाकडे. सो गार्डन एरिया कसा आहे हे मी तुम्हाला दाखवते. जिथे बसून खूप साऱ्या गॉसिप्स होतात, एकमेकांबद्दल खूप काही काही बोलतात. सो हा जो आहे तो गार्डन एरिया आहे. इथे छान सोफा आहे आणि खूप सुंदर सुंदर असं एकदम छोटी छोटी गोष्ट जी आहे ती एकदम छान डेकोरेट केलेली आहे. इथे छान छान फुलं देखील आहेत. इथे तुम्ही बघू शकता. गार्डन एरिया म्हणजे छान फुलांनी बहरलेलाच गार्डन एरिया असतो. सो एक वेगवेगळं असं काय युनिक करता येईल इतकं केलेलं आहे. आपण पिलो बघू शकता, ग्रीन आहेत बिकॉज ऑफ गार्डन एरिया आहे. इथे छान मिरर आहे. हे इतकं सुंदर असं फुलांचं पानांचं डेकोरेशन केलेलं आहे. इतका सुंदर लुक क्रिएट केलेला आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये बघू शकता. हा एरिया जो आहे तो आपण आत येऊन बघूयात. वेगळा आहे, म्हणजे वेगळं काहीतरी. इथे बुक्स वगैरे वाचायला बसू शकतात, लाईक लायब्ररी म्हणून हे असू शकतं. इथे कॉफी मग्स आहे. सो कॉफी पिण्यासाठी आतमध्ये स्पर्धक आले. इथे कॉफी पिऊन छान कोणाबद्दल काय गॉसिप्स केल्यात तसंही होऊ शकतं. हा आहे स्विमिंग एरिया. आपण इथे खूप सारे टास्क होताना या मागच्या बिग बॉसच्या पर्वांमध्ये आपण बघितलेत. काय टास्क होतात, एकदम धरामारी होते. हाच तो एरिया. एक्झॅक्ट स्विमिंग पूलच्या वरती बाल्कनी दिलेली आहे. तर आता स्विमिंग पूलच्या लगेचच बाजूला जिम एरिया आहे, जिथे की आपले बिग बॉसच्या घरामध्ये जे कंटेस्टंट येतात त्यांच्यासाठी ही जिम एरिया, हा जो जिम एरिया आहे तो आहे. जिम एरियाच्या बाजूलाच लगेच इथे छान बाग आहे बसण्यासाठी आणि इथे खूप सुंदर सुंदर ग्रीनरी केलेली आहे. त्याच्या लगेचच इकडे पुन्हा एकदा गार्डन एरियामध्ये बसण्यासाठी जागा आहे. तिकडे काय चाललंय ते इथे बसून त्यांच्याबद्दल गॉसिप्स इथे होणार आहे. सो आता ते आपण बिग बॉस बघितल्यानंतर आपल्याला कळेलच ह्या सोफ्यावर बसून कोण कोणाबद्दल गॉसिप्स करतंय ते. इथे सुंदर अशा पानाच्या आकाराचं हे जे ठेवलंय, यात आपण फळं वगैरे बघायला मिळू शकतात. स्विमिंग पूल झाला, इकडे जिम एरिया झाला. एक्झॅक्ट वरती मी जसं तुम्हाला म्हटलं बाल्कनी आहे. सो आता आपण बाल्कनीमध्ये जाऊन बघूया हा संपूर्ण गार्डन एरिया जो तो कसा दिसतो. चला, बाल्कनीत आल्यानंतर इथे या कोपऱ्यात रॉयल सोफे ठेवलेले आहेत. आता ज्यावर कोण राज्य करणार किंवा कोण बसणार आणि इथे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्याच वरती इतकं छान कंदील म्हणू शकतो आपण त्याला, तो ठेवलेला आहे. सोफ्याच्या वरती छान प्राण्यांचे या ठिकाणी फोटो लावलेत, पक्षी आहेत. त्याच्याच लगेच पुढे गेल्यानंतर इकडे तुम्ही पुन्हा बघू शकता. इकडेही पुन्हा आपल्याला प्राणीच पाहायला मिळतात. त्याच्या खाली इथे छान हिरवळीने भरलेला टिपॉय आहे. 3 चेअर्स आहेत आणि सगळंच बाजूला हिरवगार वातावरण आपण म्हणू शकतो. असं हिरवळीत बाल्कनी आहे, जसं की हिरवळीत पूर्ण गार्डन एरिया आहे. गार्डन एरियाच्याच वरती बाल्कनी आहे. तिथेच तसंच वरती आहे. इथेही पक्ष्यांचे छान फ्रेम्स लावलेले आहेत. खाली सोफा आहे आणि तिकडे जो आहे तो बाकडा आहे. तुम्ही बघू शकता बाकडा आहे. त्याच्याही वरती छान पानांनी सजलेले डेकोरेशन्स आपण बघायला मिळतात आपल्याला. आणि बाल्कनीतनं खाली व्ह्यू कसा दिसतो हे आता आपण बघूयात. सो बाल्कनीतनं हा असा व्ह्यू दिसतो. सो इथे उभं राहून खूप साऱ्या चर्चा होणार आहे. खऱ्या अर्थाने आपण बिग बॉसच्या घरात
एंटर करणार आहोत. म्हणजे आपण सगळ्यात आधी चावडी जिथे भरते विकेंडला तिथे आपण जाणार आहोत. नंतर आपण किचन बघूयात. सो चला माझ्यासोबत. हे आहे जिथे विकेंडला चावडी भरते, जिथे प्रत्येक कंटेस्टंटला झापलं जातं तो एरिया आणि आपल्याला सुंदर असं बघायला मिळतं. आता जर तुम्ही इकडे आलात तर हा सुंदर असा सोफा आहे. ब्लॅक अँड व्हाईट सोफा आहे आणि त्यावर पिंक कलरच्या कुशन्स छान दिलेले आहेत. त्याच्याच पुढे इथे मिरर, बिग बॉसच्या घरात सगळीकडे मिरर आहे. मी म्हटलं तशा मिरर टाईप इथे मस्त टेबल दिलेला आहे इथे. आणि इथेच एक्झॅक्ट समोर जे रितेश देशमुख दिसणार आहे. आठवड्याभर काय काय केलंय हे तिकडनं स्पर्धकांना कळणार आहे. तिकडनं रितेश देशमुख स्पर्धकांना इकडे दिसणार आहे आणि मग पुढे काय होणार आहे हे आपण बघणारच आहोत. तुम्ही बघाल तर हा जो आहे तो डायनिंग एरिया आहे. जे काही किचनमध्ये बनवलं जातं ते इथे सगळे बसून मस्त भांडणं करत खातात, एन्जॉय करत खातात, गप्पा मारत खातात. आणि एक मेन गोष्ट म्हणजे एक्झॅक्ट या डायनिंग टेबलच्या वरती जर तुम्ही पाहाल तर बिग बॉस वरती आहे. तर बिग बॉसचा जो आय आहे, जो लोगो आहे तो एक्झॅक्ट वरती आहे. सुंदररित्या मध्ये झुंबर लावलेला आहे. त्यालाही छान डेकोरेट केलेला आहे. सो हाच तो किचन एरिया ज्यामध्ये सगळ्यांची भांडणं होतात. नाश्ता कोण बनवणार, जेवण कोण बनवणार, कोण कधी बनवणार यावर. किचन जे आहे तेही वुडनचं आहे. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं किचन आहे. किचनच्या बाजूला आल्यानंतर या 2 मिरच्या दिसत आहेत ज्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. तसंच काहीसं इथे किचनमध्ये होतं. ज्या कोणी कंटेस्टंट येतात, जे स्पर्धक लेडीज म्हणून येतात, ते इथे मिरच्या आल्यानंतर एकदम मिरच्या होतात. मला वाटतं म्हणून दिलं असावं, पण जे काही आहे ते खूप छान दिसतंय. वरती इतक्या सुंदर सुंदर बरण्या ठेवलेल्या आहेत, शोपीस छान ठेवलेले आहेत. या बॉटल्समध्ये इथे मिरच्या ठेवलेल्या आहेत. मी म्हटलं तसं एकदम तडतडणाऱ्या मिरच्याच असतात बिग बॉसच्या घरात ज्या कोणी स्पर्धक येतात. इतकं सुंदर बॉटल्स येते. इथे छान बास्केट आहे ज्यात आपण फळं वगैरे ठेवू शकतो. इथे बघू शकता आपण खूप बघितलंय भांडी वगैरे घासताना भांडणं होतात. इथे कळतं उद्या सकाळी मी नाही काय करणार, मी मस्त झोपणार आहे, किंवा उद्या अजून कोणी करेल, ती करेल, तो करेल, मी का करायचं आहे. इथे होतं भांडी घासताना. इथे किचनमध्ये छान बॉन्डिंग होतं, भांडणं होतात. किचनमध्ये खूप काय काय होतं. तर काय होतंय नक्की हे आपल्याला कळेलच. इकडे आल्यानंतर इथे आहे कॉफी, हॉट वॉटर, चहा जे काही आहे ते इथे घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं किचनमधलं आणि पर्सनली मला आवडलेली गोष्ट म्हणजे फ्रीज. सो हा आहे बिग बॉसच्या घरातला सुंदर असा फ्रीज. तुम्ही बघू शकता. तर खरं तर असं जर बघितलं तर हा फ्रीज आहे अजिबात वाटत नाही, पण मी तुम्हाला दाखवते. हा खरंच फ्रीज आहे. हे बघा, जो बिग बॉसच्या घरात कॅप्टन होतो त्याचीही कॅप्टनची पिंक रूम इतकं सुंदर आहे. सोफा दिसतोय तुम्हाला, तोही पिंक आहे. म्हणजे जो कॅप्टन आहे त्याची टीम किंवा कॅप्टनचे फ्रेंड्स या सोफ्यावर इथे येऊन बसणार आणि मग त्यांच्या ज्या गॉसिप्स आहेत, गप्पा आहेत त्या इथे रंगणार. आणि हा सोफा तुम्ही बघू शकता, तोही पिंक आहे. आता पिंक कलर हा मुलींचा फेवरेट कलर असतो. आज मीही पिंक झालेली आहे. जो पिंक कलर मुलींचा फेवरेट असतो, हा कलर जर मुलांना भेटला तर ते काय रिॲक्ट करतील. मुलींना भेटला कॅप्टन म्हणून तर छानच आहे, बट फिर भी. आणि इथे तुम्ही बघू शकता छान डायमंड्स आहेत, सुंदर असे प्लांट्स ठेवलेले आहे. इथेही खुर्ची आहे. आणि हा सगळा एरिया इतकी मोठी बेडरूम आहे कॅप्टनची. मिरर्स तुम्ही बघू शकता, मिरर्स ही आहेत. ही आहे बिग बॉसच्या घरातली सुंदर अशी बेडरूम. जे जसं येणार इथे आल्यानंतर लगेचच सुरुवात होते. खरं तर सुरुवात जिथून होते ना भांडणांसाठी, ते हे ठिकाण. कारण की जसे आतमध्ये येतात, हा माझा बेड, मी आधी आली आहे, मी नंतर आली आहे, तेच हे मी सिंगल, मी शेअर नाही करणार, मी एकटीच राहणार. खरं तर इथनं भांडणाला सुरुवात होते. आणि ही जर थीम तुम्ही बघितली तर थीम म्हणजे अक्षरशः पाण्यात आल्यासारखं वाटतंय, अंडर वॉटर. म्हणजे आपण एकदम पाण्याच्या आतमध्ये आहोत अशी थीम आहे. कारण की सुंदर कुठेतरी छान स्टारफिश दिसत आहेत. इतकं इकडे जर तुम्ही बघितलं वॉलवर तर हे एकदम पाण्यात आतमध्ये गेल्यानंतर काय
होतं. ते जे छान इथे पेंटिंग्स दिलेले आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर फांदीसारखं काहीतरी दिसतंय. इथेही मासे आलेले आहेत, म्हणजे आपण कुठेतरी एकदम पाण्यात आहोत, अंडरग्राउंड आहोत असं वाटतंय, अंडर वॉटर आहोत असं वाटतंय. तुम्ही जर पाहिलं तर बेडरूममध्ये इथे सोफा आहे. सोफ्याच्या वरती एक्झॅक्ट कंदील लावलेले आहेत आणि स्टारफिश वगैरे तुम्ही बघू शकता. पाण्याचा रंग मी म्हटल्याप्रमाणे अंडर वॉटर थीम आहे बेडरूमची. तसंच इथे ब्लू कुशन्स आहे, छान व्हाईट सोफा आहे. यावेळेस बिग बॉसच्या घरात खरं तर ही लक्झरियस लिफ्ट पाहायला मिळते. बिग बॉसच्या घरात यावेळेस लिफ्ट का आहे हे आता खरं तर आत गेल्याशिवाय कळणार नाहीये. सो आपण इतकी लक्झरियस आणि इतकी रॉयल लुकची लिफ्ट हा पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात आहे. आणि लिफ्ट बिग बॉसच्या घरात का आहे खरं तर हे मलाही कळलेलं नाही. आत जाऊन आपण बघूयात की ही लिफ्ट खरं तर बिग बॉसने का ठेवलेली आहे. ॲक्च्युली ही लिफ्ट वाटत होती ते म्हणजे लक्झरियस वॉशरूम आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही जसे सरप्राईज झालात तशी मीही सरप्राईज झाली आहे की बाहेरनं लिफ्ट वाटणारी लक्झरियस वॉशरूम आहे. इतकं सुंदर वॉशरूम आहे, म्हणजे पूर्ण डायमंड आणि मिरर्सने भरलेलं. डिझाईन्सही मिरर्सच्या आहेत. जिकडे तिकडे मिरर्स, डायमंड्स असंच आहे. वरती झुंबर जर तुम्ही आल्या बघितलं तर खूप मोठं झुंबर आहे, डायमंडचं झुंबर आहे. इथे सुंदर असे मिरर्स आहेत, तेही खूप लक्झरियस दिसत आहेत. इथे बेसिन आहे, सुंदर असं प्लांट इथे ठेवलेलं आहे. पुन्हा इकडे खूप रॉयल लुक दिसतोय. एक्झॅक्ट याच्या ऑपोजिट साईडला इथे सोफा आहे आणि या साईडला माझ्या बघितलं तर हे वॉशरूम आहे, ज्याचं स्ट्रक्चर जे आहे ते कम्प्लीट लिफ्टसारखं स्ट्रक्चर दिसतंय. वरती वॉशरूमच्या वरती छान डिझाईन्स बनवलेले आहेत. मिरर बॉल्स असे झुंबर आहेत इथे. तुम्हाला या टूरमधलं सगळ्यात जास्त काय आवडलं, कोणता एरिया आवडला हे तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगाच. पण तुम्ही नक्की उत्सुक आहात या बिग बॉसच्या घरासाठी, या घरात येणाऱ्या स्पर्धकांसाठी, आणि कोण कल्ला करणार, कोण गाजणार आणि कोण हा सीझन गाजवणार हे बघण्यासाठी तुम्ही तर उत्सुक आहात. आणि त्याच्याचसाठी आम्ही टूर तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कोणता एरिया तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. A to Z मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.